हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता मी ना डेली ब्लॉगिंग आहे 2-3 दिवस झालं तर चालू केलेली आहे. पहिले मी करत होते फक्त रेसिपीचे वगैरेच व्हिडिओ, तर म्हटलं चला आत्ता डेली ब्लॉगिंग आहे ती पण चालू करूयात. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आत्ता मी सगळ्यात अगोदर बनवायला घेतल्या होत्या चपात्या, कारण की रुद्रांशला शाळेत जायचं होतं म्हणून मग चपात्या बनवून घेतल्या. आणि त्याला टिफिनला द्यायला मी शेंगदाण्या गुळाची पोळी बनवलेली आहे. सो काही चपात्या अगोदर बनवल्या, मधी एक 2 पोळ्या बनवल्या, एक त्याच्यासाठी आणि एक मला पण खूप जास्त आवडते म्हणून. आणि मग राहिलेल्या चपात्या आहेत त्या पण बनवून घेतल्या. तर आत्ता मी होईल तेवढा प्रयत्न करते की आत्ता डेली ब्लॉगिंग करण्याचा. तर आता जसे जसे माझ्याच्याने होतील, जसं जसं मला पण व्हिडिओला पण चांगला व्ह्यूजचा रिस्पॉन्स येईल तसे मी पण म्हणजे कंटिन्यू करेल. आणि तुम्हाला पण ना हे डेली ब्लॉगिंग आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. सो आत्ता सगळ्यात अगोदर मी चपात्या बनवल्या आणि मग चपात्या बनवल्यावर काय होतं की मला सकाळी सकाळी त्याला एकदा शाळेत सोडूपर्यंत ना म्हणजे जास्त करून व्हिडिओ काढायला टायमिंग नसतो. तरी पण म्हटलं आता चला थोडंसं लवकर उठून काढूयात, कारण की माझ्याकडे अगोदर जास्त म्हणजे सकाळी कसं असतं की थोडासा अंधार असतो घरामध्ये वगैरे. तर आत्ता मी तशा लाईट घेतल्या थोडंफार, म्हणजे मी सकाळी पण बनवायचं असेल तर बनवू शकते असं थोडंफार घेतलेले आहेत. म्हणून म्हटलं की चला आत्ता मला खूप दिवसापासून डेली ब्लॉगिंग चालू करायची होती, पण आत्ता पण जशी होईल ना तशी मी बनवेल. बघू शकता एकदम मस्त अशी तूप टाकून एकदम मऊ अशी जशी की पुरणपोळी कशी लागते ना, मला तर सेम तशीच ह्याची चव लागते आणि खायला खूप आवडते. म्हणजे मला तर ही गुळाची आणि शेंगदाण्याची पोळी आहे ना रोज म्हटलं तरी आवडते. त्या रुद्रांशला जेव्हा केली ना तेव्हा आमच्या दोघांना पण एक एक पोळी बनवतो. मग नंतर त्याला म्हणजे त्याचा टिफिन वगैरे बनवला, त्याला खायला दिलं. सकाळी तो शक्यतो म्हणजे जाम चपाती किंवा मग असं थोडंफार खातो, जास्त नाही खाते. आणि मग त्याला शाळेमध्ये रोल द्यावा लागतो आणि तिथून आल्याच्यानंतर मग दुपारी तो आमच्यासोबत पण जेवतो. आणि मग त्याला शाळेत सोडून आल्याच्या नंतर मग माझं राहिलेलं काम असतं. आता वरण भात कधी लवकर आवरलं तर मी जायच्या अगोदर म्हणजे वरण भात लावत असते. आणि लवकर जर वरण भात लावलं ना तर मग तो कधी कधी वरण भात पण खातो, किंवा मग साधं वरण त्याच्यात थोडंसं तूप टाकून चपाती आणि वरण पण त्याला आवडतं तसं पण खातो. तर मग कधी कधी लवकर आवडते, कधी कधी उशीर होतो. तर आज उशीर झाला होता. तर म्हणजे आज मी पहिल्यांदाच म्हटलं की चला आता आपण डेली ब्लॉगिंग चालू करूयात. ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता, तर परत मध्ये 1 दिवसाचा गॅप पडला, म्हणजे काहीच नाही बनवणं झालं एके दिवशी. आणि मग हा दुसरा व्हिडिओ आहे, म्हणजे डेली ब्लॉगिंगचा हा दुसरा व्हिडिओ आहे. तर तरी पण सकाळी होईल तेवढं आवरलं आणि म्हटलं आता त्याला शाळेत सोडून आल्याच्या नंतर बाकीचं काम आहे ते आवरायला घेऊयात. तर त्याला शाळेत सोडलं, लगेच कुकर लावायला घेतलं. आता चपात्या झालत्या, फक्त राहिली होती भाजी आणि वरण भात. तर मी आज बनवणार आहे बटाटा म्हणजे सुकी बटाट्याची भाजी बनवणार आहे. तशी तर मी जास्त करून लाल तिखट टाकूनच बनवते, म्हणजे कुकरला वगैरे नसते लावते. पण अशी खूप दिवस झालं नव्हती बनवली आणि आत्ता भाजीला पण काही नव्हतं, म्हणून म्हटलं चला आज पिवळा बटाटा बनवूया. तर त्याच्यासाठी पण मी थोडंसं कुकरला वेळ केला लावायला, कारण की मग फक्त वरण भात लावायचं असेल तर मी अगोदर लावत असते, कणिक भिजवली की वरण भात लावते. तर म्हटलं चला आता मला म्हणजे अगोदर कन्फर्म नव्हतं की भाजी काय बनवायची. तर मग परत म्हटलं चला आता बटाटा कुकरला लावूयात. बटाटा कुकरला लावून घेतला. तोपर्यंत म्हणजे बाकीचं पण काम राहिलेलं असतं, कुकरच्या शिट्ट्या वगैरे असतं, बाकीचं काम करून घेतलं. आणि मग नंतर कुकरला छान शिट्ट्या आल्याच्या नंतर बटाट्याची भाजी आहे ती पण बनवायला घेतली. आणि आत्ता सध्या तर पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळे कपडे पण वाळत नाहीत. 2-2, 3-3 दिवस बाहेर ठेवावं लागतात, कधी कधी मध्ये पण 2-2, 3-3 दिवस ठेवावं लागत आहेत, तेव्हा कुठं थोडेफार वाळत आहेत. तर मग राहिलेले जे चपात्या वगैरे झालते म्हणजे जेवण वगैरे रुद्रांचं, मग राहिलेले जेवढे भांडे पडले होते ना, चपात्या वगैरे केलं, जास्त भांडे पडत आहेत, तेवढे भांडे घासून घेतले. थोडेसे सुकल्याच्या नंतर भांडे लावले. आणि मग भांडे वगैरे लावल्याच्या नंतर मला भाजी करायची राहिली होती. म्हटलं आता भाजी करायला काही नाही, निवांत म्हणजे तो शाळेतनं येऊपर्यंत जरी भाजी वगैरे झाली ना तर मग आल्याला जेवण करतो. आणि कपडे वगैरे कधी म्हणजे जसं आवरून तसं असतं माझं, जेव्हा होईल तेव्हा. म्हणजे कधी कधी लवकर आवरतं, कधी कधी खूप उशीर आवरतं, कधी कधी तर 4 पण वाजतात. पण म्हटलं की म्हणजे बाकीचं काम तर करावं लागतं, फक्त माझ्याकडनं एकतर कपडे राहत आहेत जास्त उशिरापर्यंत, आणि भांडे वगैरे काही नाही. भांडे मी म्हणजे जसे होतील तसे लगेच थोडेफार असेल तर लगेच घासून घेत असते. आत्ता भांडे वगैरे लावले आणि परत राहिलेला
स्वयंपाक आहे तो बनवायला घेतला. तर मग मधी काय होतं की कधी कधी जेवण नसेल झालं तर मग आज डबल चहा केला. सकाळी झालता पण परत एकदा चहा केला आणि मग चहाचे भांडे आणि देवपूजाचे वगैरे राहिलेले भांडे असतात मग ते पण घासून घेतले, कारण की कुकरला थोडासा वेळ लागणार होता गार व्हायला. त्याच्यामुळं मग म्हटलं की चला आत्ता राहिलेले भांडे आहेत ते घासूयात. आणि असे थोडे थोडे भांडे जर घासून घेतले ना तर मग कंटाळा येत नाही. नाहीतर मग एक वेळेस असे भरपूर भांडे पडले की मला तर खूप कंटाळा येतो. थोडे थोडे असेल तर काही वाटत नाही. आणि कपड्यांचं पण सेम तसंच आहे, थोडे जर असेल तर मग काही वाटत नाही, पटकन होत आहेत. आणि खूप जास्त ढिगारा पडला 2-2 बकेटा वगैरे, तर मग तेव्हा पण मला खूप जास्त कंटाळा येतो आहे. आणि अशात तर मी आता बरेच दिवस झाला अशी सवय लावली आहे की भांडे आहेत ना, म्हणजे जेवढे भांडे साचलेत की तेवढे झाले की लगेच घासून ठेवायचे. आता चहा जरी झाला ना की तेवढे भांडे लगेच घासून ठेवायचे. मी त्याच्या अगोदर काय करायची की फक्त आता रात्रीचे रात्री घासून ठेवायची आणि मग सकाळी डायरेक्ट जेवणं झाल्याच्या नंतर म्हणजे तेव्हा भरपूर भांडे पडतात. तर म्हटलं नाही, आता थोडे थोडे जेवढे होतील ना तेवढे लगेच घासून ठेवायचे. आता त्याला जरी शाळेत जाताना मी जेवायला वगैरे दिलं तर तेव्हा पण एक ताट जरी पडलं किंवा तांब्या ग्लास वगैरे तर तेवढं पण मी आता लगेच घासून ठेवते. म्हणजे तसा जास्त वेळ नाही लागत आहे आणि एकत्र म्हणलं खूप जास्त कंटाळा येतो. तर आता राहिलेले भांडे वगैरे आहेत म्हटलं पटकन घासून घ्यावं. आणि मग काय होतं की एरवी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायचा नसेल तर आपण पटपट आवरतो, किचन कट्टा वगैरे म्हणजे कसाही असला तरी चालतं. पण काय होतं की म्हणजे असे व्हिडिओ बनवायचे असेल किंवा रेसिपीचे वगैरे तर म्हणजे किचन कट्टा वगैरे गॅस शेगडी ते स्वच्छ ठेवावं लागते. आता मी सकाळी पण भांडे अगोदर घासले होते एकदा, चपात्या वगैरे झालेले सगळे अगोदर घासले, तेव्हा पण किचन कट्टा आवरून घेतला. परत आत्ता चहाचे भांडे घासले, चहाचे देवपूजेचे भांडे घासले. आत्ता पण मला किचन वाटा लगेच आवरून घ्यावा लागतो आहे आणि तो थोडासा सुकला की मग परत राहिलेलं म्हणजे भाजी वगैरे करायची. म्हणजे कमीत कमी दिवसातनं तीन वेळेस किंवा कधी कधी तर 4-4 वेळेस पण किचन कट्टा आवरावा लागतो. आणि असं कसं आहे, आपण व्हिडिओ वगैरे बनवत नसेल तर सकाळी एकदा आवरतो, संध्याकाळी एकदा आवरतो, म्हणजे जास्त नाही आवरत बसत आहे. तर मग तोपर्यंत म्हटलं आता थोडंसं सुकतो किचन कट्टा, कारण की भाजी राहिली होती. मग तोपर्यंत कपडे वगैरे जेवढे जेवढे म्हणजे चांगले वाळलेत ना तर तेवढ्यांच्या घड्या घातल्या आणि आता घरातच दोरी बांधली. कारण की बाहेर कसं होतं आहे की सुकले की मध्ये टाकावं लागत आहेत, म्हणजे लगेच दुसरे कपडे वाळायला घालावं लागत आहेत. आणि मग मध्ये दोऱ्या जर जास्त टाकल्या ना तर मग 2-3 दिवस राहत आहेत, म्हणजे जे सुकलेले ते घालायचे आणि बाकी दोरीवर चांगले सुकत आहेत. कधी कधी पंखा पण लावण्यात येतो आहे तर मग पंख्याच्या हवेने पण छान सुकत आहेत. आता जेवढे जेवढे सुकलेले आहेत ना मला तेवढ्या कपड्यांच्या खड्या घालून घेऊयात. आणि मग मला भाजी करायची आणि एवढं काम आवरूस्ताना बराच उशीर झाला होता. मला वाटतं 12 वाजले असतील, तरी पण भाजी राहिली होती. म्हटलं आता पटकन कपड्याच्या घड्या घातल्या आणि हे सगळं काम आहे ना निवांत मला जेव्हा रुद्रांश शाळेत गेला ना तर तेव्हाच आवरण्यात येतं. तो शाळेत जाऊपर्यंत एकतर उठत नाही, उठला तर कधी कधी मला म्हणतो डायरेक्ट मोबाईल दे. आणि जेवताना तर तो मोबाईलशिवाय अजून पण जेवत नाही, त्याला मोबाईलच लागतो. जेवस्तर तरी लागतो, एरवी नाही घेतला तर. मग शाळेत जाऊपर्यंत तो उठायच्या अगोदर जर थोडाफार व्हिडिओ बनवला तर होतो आहे, नाहीतर मग ओव्हरवाईस वगैरे द्यावा लागतो. आणि त्याला मोबाईल लागतो, त्याच्यामुळे मग तो शाळेत गेला ना तर जेवढा व्हिडिओ होईल ना तेवढा मला निवांत काढता येतो. म्हणजे असं मध्ये येणार नाही किंवा मध्ये बोलणार नाही किंवा सारखं मोबाईल पाहिजे असं करणार नाही. त्याच्यामुळं मग मी शक्यतो त्याला शाळेतनं म्हणजे जे आता बाकीचे काम असतात ना, कपडे बाकीचे वगैरे सगळे, तर मग ते कधी पण त्याला शाळेतनं घेऊन आलं, कधी पण आवरलं तरी चालते. पण आत्ता ज्यात आपल्याला डेली ब्लॉगिंग करायची आहे तर त्याला थोडंसं, आणि सुरुवातीला कसं होतं की आपल्याला लक्षात पण येत नाही की कधी म्हणजे व्हिडिओ काढायचा की काय. आणि जेव्हा मी रेसिपीचे वगैरे बनवायचे तेव्हा मी सगळं काम आहे ते सगळं अगोदर आवरून घ्यायची. म्हणजे चपात्या कधी कधी कुकर लावून सगळं फक्त भाजी करायला ठेवायची, तर तेव्हा जास्त वेळ नाही लागायचा. पण आत्ता डेली ब्लॉगिंग म्हटलं खूप जास्त वेळ लागतो आहे. तर म्हटलं चला आता चालू तर करायचीच आहे, मला खूप दिवसापासून चालू करायची होती, पण आत्ताशी मला त्याला मुहूर्त लागला आहे म्हणता येईल. तर आत्ता कुकर गार झालता, त्याचे बटाटे वगैरे काढून घेतले, ते पण अजून थोडेसे गरम होते. त्याच्यामध्ये मी वरतून गार पाणी टाकलं तरी पण अजून थोडेसे गरम आहेत. पण म्हटलं आता कट करून घेऊयात. साल वगैरे काढली आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता. कधी पण म्हणजे पिवळा बटाटा बनवायचा असेल ना तर कढीपत्ता, कोथिंबीर नसली तरी चालते पण कढीपत्ता असेल ना आणि हिरवी मिरची तर छान लागते. आणि कोणता पण बटाटा असो, आम्ही कांदाच टाकतो, म्हणजे लाल तिखटाचा बनवायचा असो किंवा हिरवी मिरचीचा, तर कांदा आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची लागतीच.
तर आता थोडेसे बटाटे गरम होते म्हणून मी थोडेसे कट केले आणि थोडेसे आहेत ते खूप हाताला भाजत होते म्हणून म्हटलं की आता बाकीचं कांदा हिरवी मिरची आहे ती कट करून घेऊयात आणि मग राहिलेले नंतर कट करूयात. तर आत्ता मी म्हणजे 3 बटाटे घेतले होते त्याच्यासाठी 2 मोठाल्या साईजचे कांदे घेतले. ते पण एकदम म्हणजे जेवढं बारीक कट करता येईल ना कांदा वगैरे, कांदा हिरवी मिरची तेवढी बारीक कट करायची. तर मग कांदा हिरवी मिरची ती पण कट करून घेतली आणि मग राहिलेले बटाटे आहेत तर म्हटलं आता ते पण आता गार झाले थोडेसे तर ते पण कट करून घेऊयात. तर बघू शकता म्हणजे जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक कट करून घेतले आणि बटाटे आहेत ते पण आता म्हटलं की कट करून घेऊयात. आणि आत्ता घालायची आहे मला फोडणी बटाट्याला. तर आत्ता एवढं सगळं आवरलं ना तर 2 मिनटामध्ये भाजी तयार होती. म्हणजे फक्त कुकर बटाटा शिजूस तरच वेळ लागतो, मग काही फोडणी घालायला जास्त वेळ नाही लागत आहे. आणि बटाटा अगोदर उकडलेला असल्यामुळे त्याला शिजायला तर काहीच वेळ नाही लागत आहे. फक्त आपला कांदा आहे तो छान परतायचा आणि मग भाजी तयार होती. आणि जेव्हा मी लाल तिखटाची भाजी बनवते ना तर त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी नाही घालते. आत्ता मला हा पिवळा बटाटा बनवायचा आहे तर फोडणीसाठी लसूण नाही घालते. जेव्हा मी कांदा घालते ना तेव्हा आम्ही कधीच लसूण नाही वापरते, फक्त आमटी वगैरे असेल तरच. तर लगेच मग जिरे मोहरी कढीपत्ता टाकला, तो छान तडतडला की लगेच कांदा टाकला. कांदा पण कधी पण कांदा किंवा हिरवी मिरची टाकली ना तर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे तो लवकर भाजतो. आणि मिरची आहे ती पण थोडीशी तिखट कमी होती. तर मग थोडीशी नंतर हळद टाकली, मीठ तर अगोदरच टाकलं होतं. आणि मग नंतर अजून कांदा आहे तो छान परतल्याच्या नंतर बटाटा टाकायचा आणि अगदी 2 मिनटं जरी परतिलं तरी पण आपला बटाटा आहे मस्त छान शिजतो. फक्त कांदा आहे ना तो व्यवस्थित भाजायचा आणि कांदा आणि हिरवी मिरची पूर्ण भाजूपर्यंत हळद नाही घालायची. आता पूर्ण भाजत आलं ना तर नंतर त्यात आपल्याला वरतून हळद घालायची आणि मग कांदा छान भाजला की वरतून बटाटा टाकायचा, 2 मिनटं छान परतून घ्यायचा, मग आपली भाजी मस्त तयार होती. आता ह्या भाजीचा आपण पराठा पण बनवू शकतो किंवा चपातीसोबत खायला पण एकदम मस्त लागते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा.